सकाळचे 10 वाजलेले असतात. दिग्रस पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. पोलिसांना एक फोन येतो. समोरील व्यक्ती म्हणतो, साहेब, सिंगत येथील पुलाखाली एका 30 ते 32 वर्षाच्या इसमाचा मृतदेह पडला आहे आणि त्याचे हातपाय बांधले आहेत. ही माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळी त्यांना एका 30 ते 32 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून येतो. काही ओळखपत्रे वगैरे मिळतात का याचा तपास पोलीस करत असतात, पण मैताच्या खिशामध्ये कसल्याच प्रकारचे डॉक्युमेंट नसतात. आता पोलिसांसमोर मैताची ओळख पटवण्यासाठी मोठे आव्हान असते. मैताच्या छातीवर सचिन नावाचा टॅटू गोंदलेला असतो. तसेच मैताच्या गळ्यावर दोरीचे निशाण असते. पोलीस आता घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देतात. टॅटूवरून मैताची ओळख पटली होती. मैताचे नाव सचिन देशमुख असून त्याचे वय 32 वर्षे होते. 3 दिवसानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सचिनचा खून हा गळा आवळून झाल्याने सिद्ध झाले होते. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सचिनचा खून त्याच्या बायकोने का केला असेल? या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. सचिन देशमुख, वय 32, याने त्याचे BEdचे शिक्षण पूर्ण केले होते. तो उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला होता. सचिनची ओळख एक शांत व संस्कारी म्हणून नातेवाईकांमध्ये होती. सचिनचे आई वडील त्याच्या लग्नासाठी आता मुलगी शोधू लागले होते. अकोट येथील धनुश्री नावाच्या 28 वर्षाच्या मुलीसोबत सचिनचे लग्न धूमधडाक्यामध्ये लावून देण्यात आले. धनश्री ही वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून काम करत होती. लग्न झाल्यानंतर धनश्री आणि सचिन यांचा संसार सुखामध्ये चालू होता. सचिन हा उमरखेडा विद्यालयात नोकरीसाठी जायचा आणि धनश्री ही अकोट येथे वनरक्षक म्हणून काम करत होती. शनिवार रविवार ते दोघे एकमेकांना भेटत होते, पण धनश्रीचे मन मात्र या संसारामध्ये लागत नव्हते. त्याला कारण होते, तो म्हणजे शिवम चंदन बिचले. शिवम आणि धनश्री यांचे वन विभागामध्ये वनरक्षक या पदावर एकाच बॅचमध्ये निवड झाली होती. एकच बॅच असल्यामुळे त्यांचे ट्रेनिंग सेंटर देखील एकच होते. ट्रेनिंग चालू असताना त्या दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. आता दोघे मोबाईलवर तासनतास गप्पा मारू लागले. इंस्टाग्रामवर चॅटिंग करू लागले. वेळ मिळेल तसे शरीर संबंधही करू लागले. तो तिला आता लॉजवर नेऊन चांगलाच रगडून काढायचा. पण लग्न झाल्यामुळे शिवम आणि धनश्री यांच्यामध्ये विरह निर्माण झाला होता. कारण शिवम हा वनरक्षक म्हणून दुसऱ्या सेंटरवर काम करत होता. दोघांनाही आता विरह सहन होत नव्हता. धनश्री त्यामुळे शिवमला म्हणाली, तुला जर मी पाहिजे असेल तर सचिनला या जगातून कायमचा नाहीसा करावा लागेल. शिवमने तिच्या मताला सहमती दर्शवली. आता शिवमने आणि धनश्रीने मिळून एक प्लॅन तयार केला होता. ते आता सचिनचा काटा काढणार होते. त्यासाठी धनश्रीने सचिनला रविवारी तिला भेटण्यासाठी अकोट येथे बोलवले. शिवम अगोदरच धनश्रीसोबत होता. सचिन रविवारी धनश्रीला भेटण्यासाठी अकोट येथे पोहोचला. आज त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला कल्पना देखील आली नाही. तो धनश्रीच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर तिने त्याला चहा दिला. या चहामध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. तो गाढ झोपी गेल्यावर धनश्री आणि शिवमने त्याचा दोरीने गळा आवळून त्याला ठार केले. तो ठार झाल्याची खात्री होताच धनश्री आणि शिवमने त्याचा मृतदेह दोरीने बांधून टाकला व गाडीमध्ये ठेवला. आता रात्री गाडी घेऊन ते दोघे सिंगड येथील पुलावर गेले. त्यांनी तो मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला व काही झालेच नाही या आविर्भात ते फिरू लागले. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा खून असल्याचे निष्पन्न झाले होते. सचिनला शेवटचा फोन हा त्याची बायको धनश्री हिचा आला होता. त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. पोलीस चौकशीमध्ये तिने गुन्हा कबूल केला आणि प्रियकर शिवम
हा देखील या खुनामध्ये सामील असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला देखील अटक केले. कलम 302 नुसार दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या 3 तासामध्ये पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावला होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.